तू काय करायचं की असंच मी तुला शिक्षण देणार नाही, तू वर्षभर मी तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा तू वर्षभर जप करायचा तुझ्या घरी राहून, आणि मग वर्षभराने तू माझ्याकडे यायचं आणि मग मी तुला ठरवीन की मी तुला शिक्षण द्यायचं की नाही. तो म्हटला ठीक आहे, आणि मग तो वर्षभर त्याच्या घरी राहिला, त्या मंत्राचा जप केला, आणि मग तो पुन्हा त्या वर्षभराने आपल्या गुरूंकडे आला. पण दरवाजात ज्यावेळी तो आला त्यावेळी त्यांची त्या गुरुकुलामधले ते शिष्य होते ते एक झाडू मारत होते. त्यांनी काय केलं, तो झाडूचा तो धूळ कचरा वगैरे होता, तो कचरा त्या मुलाच्या अंगावर टाकला. तो लगेच चिडला, ओरडला, आणि मग तो त्या गुरूंकडे गेला. गुरूंना म्हणाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जप केलेला आहे वर्षभर, आता मला तुम्ही शिष्य करून घ्या. पण ते गुरुजी म्हणाले, तुझ्यामध्ये अजून तेवढी क्षमता प्राप्त झाली नाहीये, तू असं कर, पुन्हा वर्षभर घरी जा, पुन्हा त्याच मंत्राचा जप कर आणि पुन्हा माझ्याकडे ये. तो पुन्हा गेला, वर्षभर त्याने मंत्राचा जप केला आणि पुन्हा घरी आला, इकडे आश्रमामध्ये आला. पुन्हा त्या दरवाजात आला, तोच शिष्य होता, शेणाने जमीन सारवत होता. त्या शेणाची ती पाणी ते सारवलेलं त्याने पुन्हा त्या शिष्याच्या अंगावर टाकलं. पुन्हा तो शिष्य ओरडला, हे काय, गेल्या वेळी पण तू तसंच केलं, आता पण तसंच केलं. पुन्हा तो त्याच्यावर जाम चिडला, वैतागला, आणि पुन्हा तो आपल्या गुरूंकडे गेला. गुरुजी म्हणाले, बघा आता मी पुन्हा वर्षभर मंत्राचा जप केलेला आहे, मला आता तुम्ही शिष्य करून घ्याच. गुरुजी म्हणाले, चालणार नाही, तू पुन्हा, तुझ्यामध्ये तेवढी क्षमता आलेली नाहीये, तुझ्यामध्ये तेवढा अहंकार तुझा कमी झालेला नाहीये, तू पुन्हा जा घरी आणि पुन्हा जप करून ये. आणि पुन्हा तो गेला, पुन्हा मंत्राचा त्याने वर्षभर जप केला आणि पुन्हा आला तिसऱ्या वर्षी. आता पुन्हा तो शिष्य, त्या शिष्याने पुन्हा तो कचरा त्याच्या अंगावर टाकला. पण आता त्यावेळी तो शिष्य जराही चिडला नाही, जराही रागावला नाही, तो पूर्ण शांतपणे उभा होता. उलट तोच त्या जो शिष्य होता झाडू मारणारा, त्याला म्हणाला, तू उलट चांगलं केलं, 2 वर्ष तू माझ्या अंगावर कचरा टाकला, त्याच्यामुळे मी चिडलो, वैतागलो, पण आता तुझ्यामुळे माझ्या अंगी विनम्रता कशी बाळगायची, अहंकार आपल्यातला कमी कसा झाला पाहिजे, हे तू मला दाखवून दिलं. आणि त्याबद्दल त्याने त्याचे आभार मानले आणि तो आपल्या गुरूंकडे गेला. तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले, आता मी तुला माझा शिष्य करून घेतो, कारण तुझ्यातला अहंकार आता कमी झालेला आहे, तुझ्यात आता ती क्षमता प्राप्त झालेली आहे, आणि मी आता तुला शिष्य करून घेऊ शकतो. आता याच्यामध्ये अहंकार होता, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मनातला अहंकार दूर करून आपल्या अंगी विनम्रता कशी येईल. आपल्या शाळेत सुद्धा इतर जरी मुलं आपल्यावर चिडली, रागवली, तरी सुद्धा आपण विनम्रतेने, अहंकार न बाळगता त्याला सामोरं गेलं पाहिजे. शिक्षकांशी सुद्धा आपण कसं शांतपणे, उद्धटपणे न वागता विनम्रपणे वागलं पाहिजे, हे आपण लक्षात घेऊया या गोष्टीवरून. म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज खूप सारे वक्ते या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहेत. अगदी 5वीची छोटी छोटी मुलं देखील या ठिकाणी निर्भीडपणे समोर आली आणि त्यांनी या ठिकाणी गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आपल्या भाषणांमधून. आज गुरुपौर्णिमा, महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहानं साजरा करत असतो. महर्षी व्यास यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली, त्यामध्ये महाभारत हा ग्रंथही त्यांनी त्यामध्ये रचला आहे. आणि जीवन कसं जगावं, जीवन जगत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात कशा पद्धतीने केली पाहिजे, हे आपल्याला वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांमधून या ठिकाणी ज्ञान मिळत असतं. आपले आई वडील, आपले शिक्षक हे आपले गुरु आहेत. मात्र आयुष्य जगत असताना वेगवेगळ्या वाटेवर जो अनोळखी व्यक्तीही आपल्याला भेटत असतो आणि त्याच्या मार्फत आपल्याला जे काही ज्ञान मिळत असतो तो देखील आपल्या आयुष्यातला गुरु असतो. मग गुरु हा वयाने मोठा असतो असं नाही, तो वयाने कमी असेल पण ज्ञानाने तुमच्यापेक्षा जर श्रेष्ठ असेल त्याला आपण गुरु मानायला कोणत्याही प्रकारचा कमीपणा असता कामा नये.
सगळे शिक्षक शिक्षिका बोलून काही सगळे शिक्षक शिक्षिका बोलून दे. सर्व शिक्षकांनी इकडे यायचे स्टेजवर. आरेकर सर यांचा सत्कार मोनाली चिरमळे ही करेल. वाडेकर सर यांचा सत्कार चिन्मय भालेराव यांनी करावा. मोहिते सर यांचा सत्कार समीर कोकणे यांनी करावा. वाळद सर यांचा सत्कार लावण्य मडावी हिने करावा. शेलार सर यांचा सत्कार आर्यन भेके यांनी करावा. इनामदार सर यांचा सत्कार वैष्णवी माने हिने करावा. पाचपुते सर यांचा सत्कार आर्या कुरुन हिने करावा. केदार सर यांचा सत्कार त्रिवेणी भालेराव हिने करावा. शेलार मॅडम यांचा सत्कार निकिता साळवे हिने करावा. पडवाळ मॅडम यांचा सत्कार निरंजन भालेराव याने करावा. डुमरे मॅडम यांचा सत्कार सोहम भालेराव याने करावा. खंडागळे मॅडम यांचा सत्कार स्वामिनी कानडे हिने करावा. गोरे मॅडम यांचा सत्कार वेदांती बागल हिने करावा. वाया मॅडम यांचा सत्कार यश भालेराव याने करावा. दाते मॅडम यांचा सत्कार ज्ञानेश्वरी शिंदे हिने करावा. कानडे मॅडम यांचा सत्कार समर्थ काळे याने करावा. भालेराव मॅडम यांचा सत्कार इशरत शेख हिने करावा. साळवे मॅडम यांचा सत्कार पार्थ कदम याने करावा. मोमीन मॅडम यांचा सत्कार जयप्रसाद निषाद याने करावा. जेजुरकर सर यांचा सत्कार श्रेयस वरपे याने करावा. गोरे मामा यांचा सत्कार सार्थक कांगडे याने करावा. घोडेकर मामा यांचा सत्कार चैतन्य माने याने करावा. ते आदरणीय भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज पौर्णिमेचा दिवस आहे. त्याला आषाढी म्हणतात आणि त्याला व्यास पौर्णिमा म्हणतात. खरं तर आज माझ्या लेकरांनी खूप छान पासूनच वाटत गेला. जेव्हा या विद्यामंदिराचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घोषित झाला आणि त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण 14 पात्र विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये या विद्यामंदिराचे 4 विद्यार्थी आले. मला असं वाटतं गुरु शिष्याचं नातं आणि आपले विद्यार्थी ज्या वेळेला अशा प्रकारचं सुयश मिळवतात यापेक्षा मला असं वाटतं गुरुला वेगळी देणगी वेगळी संपत्ती असण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थी हेच शिक्षकाचे खरी संपत्ती आहे आणि तो आनंद त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये कायम होता. श्री प्रकाश बोरा साहेब यांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ कळंब, लौकी, एकलहरे, त्याचप्रमाणे नांदूर या सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. निकाल रात्री लागला हा गुरुपौर्णिमेचा योगायोग आहे. सरांनी बोलता बोलता सांगितलं या मुलांनी खरं तर देणगीच दिली आम्हाला. आज खरं तर ही आमच्या दृष्टीनं सार्थकी आहे. आता राहिला प्रश्न पुढचा. तुम्ही लेकरांनी अनेक व्यास पौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. तसं पाहिलं तर तुम्ही मला बोलायला काही ठेवलंच नाही आणि यापुढे सुद्धा तुम्हीच अधिकचं बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. माझी लेकरं माझे विद्यार्थी जेव्हा चांगल्या प्रकारचं मंचावर येऊन प्रभावीपणे ज्यावेळेला आपलं वक्तृत्व मांडतील ते फार माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि तशा प्रकारचे विद्यार्थी खरं तर मला सुद्धा मंचावर घडवायचे आहेत. या पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा उपक्रम होतील त्या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा या भाषण स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये भाग घ्यावा. आणि तुम्हाला एक मी मंत्र देणार आहे. कागदावर कधीच लिहायचं नाही. आपल्या आतून शब्द आले पाहिजेत, आपल्या आतून शब्द फुटले पाहिजेत आणि आपल्याला जी भावना स्वतःला जी वाटते आयुष ती आपण व्यक्त केली पाहिजे. आणि बोलताना नेमके पोरांनी लक्षात ठेवायचं का इथं सगळ्यांपेक्षा मी मंचावर आलो म्हणजे मी सगळ्यांपेक्षा हुशार आहे, मी चांगलं बोलू शकतो अशी भावना घेऊन यायचं. नाही तर एवढे बसलेत मग मी काय बोलू, पाहुणे बसलेत मग काय होईल, असं कधीच मनामध्ये भाव ठेवायचा नाही. आणि म्हणून आज पौर्णिमेचा अर्थ काय होतो बाळांनो? प्रकाश.
कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आपल्याला दिसतो आकाशामध्ये, त्याच दिवशी पूर्ण दिसतो. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. आषाढी पौर्णिमा, आषाढी महिना आहे. व्यास पौर्णिमा असं का म्हणतो, तो व्यासांचा जन्म त्या दिवशी झाला. तर हे महर्षी व्यासमुनी कोण, तर ज्यांनी पुराण लिहिली, ज्यांनी महाभारतासारखा महाग्रंथ लिहिला. आणि त्यांना मुनी का म्हणतात, महर्षी का म्हणतात, तर त्या महाभारतासारख्या ग्रंथांमधून तुम्हा आम्हाला जगण्याची दिशा ज्यांनी दिली ते व्यासमुनी. आणि म्हणून महाभारत ग्रंथ जो आहे तो आपण सर्वांनी वाचलाय, सर्वांनी पाहिलाय, सर्वांनी आपण ऐकलाय. आणि म्हणून व्यासमुनींचा जन्मदिवस का ज्यांच्यामुळे या विश्वामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक प्रकाश टाकण्याचं, एक दिशा देण्याचं, एक सुसंस्कृत घडवण्याचं काम व्यासांनी केलं. आणि म्हणून व्यासांचा जन्मदिवस ही व्यास पौर्णिमा म्हणून त्या ठिकाणी साजरी केली जाते. राहिला मुद्दा गुरुपौर्णिमा. गुरु कोणाला मानावं, तर आपण प्रत्येक जण असं म्हणत असतो, मानतो का नाही मला माहित नाही. म्हणणं आणि मानणं अंतकरणात असणे गोष्ट फार वेगळी आहे. आपण आईला प्रथम गुरु मानतो, वडिलांना गुरु मानतो, आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो शिक्षक आमचे गुरु आहेत. गुरु म्हणजे कोण, गुरुचा अर्थ काय, तर गुरुचा अर्थ हा आई बाळांनो, का जो जीवनामध्ये आपल्या प्रकाश देण्याचं काम करतो, अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं जो आपल्याला काम करतो, जो आपल्या जीवनाला एक आकार देण्याचा प्रयत्न करतो, एक आपल्याला वर्तनामध्ये एक चांगल्या प्रकारचे सुसंस्कार घडवण्याचं काम आपलं करतो. आणि अशा प्रकारचा मार्ग दाखवणारा, जीवनामध्ये प्रकाश आणणारा तो गुरु. मग आई असेल, वडील असेल, आपल्या शेजारी बाजारी वस्तीवर राहणारी सगळी माणसं ही आपली गुरु आहेत. ती सांगितलेली आहे. आपण सर्व आजी विद्यार्थी आहात. आपल्या मनात आमच्याविषयी आदर नक्कीच आहे, पण जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा निश्चितच आपल्या शिक्षकांच्या प्रती आदर आहे. आणि तोच आदर या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर मंचकावर जे माजी विद्यार्थी आलेले आहेत, त्यामध्ये सन्माननीय इसाक भाई शेख, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तुषार भाऊ थोरात, संदीप शेठ भालेराव, भूषणजी शिंदे आणि सोमनाथ शेठ भालेराव, हे माजी विद्यार्थी सरांचे असतील, शाळेचे असतील, परंतु या ठिकाणी आपल्या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांचं विद्यालयाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. हे रिकाम्या हाताने आलेले नाहीत, तर त्यांनी आपल्यासाठी एक सुंदरशी अशी भेट सुद्धा आणलेली आहे. अगोदर उल्लेख झाल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 8वीच्या जिल्हा पातळीवर गुणवत्ता यादीमध्ये जे सुयश प्राप्त केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांनी रोख स्वरूपामध्ये ₹1200 विभागून या 4 विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत. हे जे बक्षीस आहे ते इसाक भाई शेख आणि त्यांच्या या सर्व मित्र परिवाराकडून आहे. मी हे बक्षीस या विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. प्रथमतः मी या ठिकाणी निमंत्रित करतो अथर्व रामकृष्ण पंधारे. नंतरचा विद्यार्थी आहे सोनाक्षी रामडोके. हिला आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय संदीप शेठ भालेराव यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस देण्यात येत आहे. व्यवस्थापनचे सदस्य तुषार भाऊ थोरात आणि भूषणजी शिंदे यांच्या संयुक्त शुभ हस्ते हे बक्षीस वितरित होत आहे. विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री आरेकर सर यांच्या शुभ हस्ते प्रदान होत आहे. सर्वांनी यानंतर विद्यार्थ्यांना एक 10 मिनिटं सुट्टी राहील. सूचना दिल्यानंतर विद्यार्थी उठतील आणि सर्व गुरुजन मंडळ आणि माजी विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप फोटोसाठी उपस्थित राहतील.